मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने कहा कि भवानी को 25,000 वर्ग मीटर जमीन के लिए बधाई, स्वेच्छा से जमीन दी। लोगों ने एनिमल क्लब का रूप लिया। नागरिकों को अपनी जिम्मेदारी समझनी चाहिए, गाली देने के बजाय आगे आना चाहिए। 100% पैसा दिया जाता है। केवल 4 गौशालाएं हैं। पहली तारी, दूसरी हनुमंत परब। 12 तालुका में 12 गौशालाओं की जरूरत है। इससे आवारा मवेशियों की समस्या का समाधान होगा। ये केवल मवेशियों की ही समस्या नहीं है, बल्कि मनुष्य की भी है। सालाना 25% दुर्घटनाएं मवेशियों के कारण होती हैं। कुछ लोगों ने कामधेनु के तहत योजना लेने के बाद इसे सड़क पर छोड़ दिया। 60,000 रुपए का लाभ उठाकर कामधेनु के तहत पैसे वसूले। 1 लीटर दूध भी स्वास्थ्यवर्धक है। ICMR के शोध से दूध की मात्रा 8 लीटर तक बढ़ जाएगी। स्थानीय गाय पालने वालों को प्रतिदिन 80 रुपए दिए जाएंगे। गोवा मूल की कपिला गाय को संरक्षण मिलेगा। योजना भी शुरू हुई है। ऐसी बात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ने फोंडा नगरपालिका, सरकारी संगठनों और स्थानीय लोगों की मदद से पशुपालन की आवारा प्रबंधन योजना के तहत निरंकल में गौशाला के उद्घाटन के बाद मुख्यमंत्री ने कहा है। इस वक्त पशुपालन मंत्री नीलकंठ हलकरण, कृषि मंत्री रवि नाईक, WRD मंत्री सुभाष शिरोडकर, फोंडा नगरपालिका चेयरमैन रितेश नाईक व अन्य मान्यवर उपस्थित थे। कारण त्यांनी आपली 25,000 स्क्वेअर मीटर लँड ही फोंडा म्युनिसिपालिटीक दिली आणि ही गोशाळा हांगासर सुरू जावपाक शकली। आयज 1 स्क्वेअर मीटर लँड सुद्धा जरी दितलो आसत जाल्यार कोण दिवपाक पळयना। तो म्हणटलो आपल्याक खंय तरी ती कोणाक तरी विकूया आनी पयशे मेळटलो म्हणटा। पण अशा पद्धतीत कितली लाखांनी स्क्वेअर मीटर असलेले सुद्धा लोक अशा पद्धतीत गोशाळेक फुकट लँड दिवचे ना, म्हणून हांवें मुद्दामून सांगली कितली इंटेरियर आसूनी, पण त्यांनी स्वताहून विलिंगली ही लँड दिली त्याबद्दल खरोखरूच ताच्या खूप खूप अभिनंदन करता, मनापासून ताचे अभिनंदन। दुसरे द पीपल्स फॉर एनिमल हांच्यानी युवा भुरगे सदोदीत खेळपाचें काम करतात, बट तो खेळपाचोच आपलो क्लब वो ट्रान्सफर करून म्हणजे पीपल्स फॉर एनिमल हे NGO कन्वर्ट करता। दोगूय जाण तेंडुलकर आणि दुसरो कोण तो संतोष राठोड ह्या दोगांयकू नेटान ताळयो मारत तांचें अभिनंदन करता। कारण त्यांनी उलयता आसतना सुद्धा सांगलें सगळीच जबाबदारी सरकाराची न्ही। बरेचशे फावटी लोकांक दिसता कितेंय जालें तर सरकारान करचें मरे म्हणटा तो। एक तर तो डायरेक्ट सरकारान करचें म्हणून आमदाराक फोन लायता आनी फोन लागलो ना जाल्यार गाडी चवता। ऑफकोर्स आसा, गरू जरी रस्त्यार येयले जाल्यारूय मंत्र्याक नाल्यार आमदाराक गाडी, लायट गेली जाल्यारूय गाडी, उदीक ना जाल्यारूय गाडी। म्हणजे इतक्या आपली जबाबदारी कितें हे मनीस आयज विसरला। म्हणून तेणी सांगलें की आमी युवकांनी तरणाट्यांनी बसून विचार केलो हे सरकाराक गाडी चवच्या पेक्षा आमी कितें तरी करचें आणि ज्या कामाक सरकार 100% पैसे दिता। हांवें खंयसरूच म्हणजे मात्तूय कमी करूंक ना, 100% आमी कमी पैसे दिता। हे जर फाल्यां सकाळी हेंय काम जर आमी गोंयकारांनी जर केलें ना न्ही, तेंय करपाक भायले कोण तरी येतले आनी परत तुमी म्हणटले आमी काम काडून भायल्यांक दिलें म्हणून। आज गोंयांत फक्त अश्यो 4 गोशाळा चलता, तितूंतली एक गोरवांच्या एक्सिडेंटान मरता। गुरू आयले म्हणून गाडी तेवटेन घेतली, पडलो आनी मेलो। आता एका जबाबदार कोणाक धरतले? लोक म्हणटा सरकार जबाबदार। आमी जेंकां गायी दिल्यो म्हणजे कामधेनूच्या अंतर्गत त्या गायी घेवपाक आमी तांकां 60,000 रुपये दिल्ले, तेंचें दूध काडून जाल्यार काय तेय बी गायी रस्त्यार सोडपाक लागलेल्यो आसा। हांवें आतां तेंय सांगलां जी कोण गायी डायरेक्टरान नोट करचे, फाटलेय फावटी सांगलां तेणी आजून इम्प्लिमेंट करपाक सुरू करूंक ना। जी कामधेनूच्या अंतर्गत गाय घेतल्या आनी ती जर रस्त्यार दिसत जाल्यार तेजी स्कीम कायमची बंद करणे, सगळे पैसे परत भरूंक जाय ताका गरज आसा। कारण ते गायक जर आमी 60,000 रुपये दिल्या, तुका दूध काडपाक आनी दूध विकपाक दिल्या, ती रस्त्यार सोडूंक दिवंक ना, तर ते गायीक तरी रस्त्यार सोडची न्ही। म्हणून कामधेनूच्या अंतर्गत दिल्ल्यो गायी ह्यो रस्त्यार दिसत जाल्यार तेजी पूर्ण स्कीम बंद करून सगळे पैसे रिकवर करून घे, सरळ आसा। कारण आमकां आनीक समस्या क्रिएट करपाची ना। आमी तुका धंदो करूंक दिला आसत जाल्यार त्या लोकांक मारूंक दिवंक ना, म्हजें स्पश्ट मत आसा। आनी ह्यान फुडें कडक इम्प्लिमेंट कर। प्रत्येक वेटरनरी ऑफिसराक सांग जर दिसता आसत, कारण तिका आमी चीप लायल्या, रस्त्यार आसलेली तुजी HF गाय किंवा तुजी दुसरी गाय ही दिसून येता। म्हाका खबर आसा, कारण हांव स्वता डेरी चलयता, जे गोमांचल डेरी त्यांनी सांगले त्या प्रमाणे म्हजी स्वताची डेरी आसा। 700 ते 800 लिटर डेली दूध आमी गोवा डेरी किंवा सुमूल हाका घालता। ती तांच्योय समस्या आणि बाकीचे सगळे प्रॉब्लेम्स खबर आसा।
म्हणून ह्या विशयाचेर हांव उलयतां. दुसरी गजाल, आमी ज्यो त्यांनी कपिला गायीचो उल्लेख केलो, गायची गोंयांतली गाय ही कपिला गाय आसा. त्या कपिला गायचेर ICRन रिसर्चूय सुरू आसा. त्यांनी म्हटलें की आमची गाय आत्ताच्या घडीक दूध दिता फक्त 1 लिटर. आमी सगळे जाण पयलीं तें दूध घरा कडेन काडटाले, ते गायक पोसताले, सगळें करताले. पण आमकां जर्सी गाय येवंक लागल्याक ती दिवंक लागली 20 लिटर दूद एका घातली सोडून, आनी आमकां दूद मेळपाक लागलें पिशवेचें. त्यामुळे ते 1 लिटराची किंमत आमकां उरोंक ना. पण हांव कळपाक जाय म्हणून सांगता, ते 1 लिटराच्या दुधाक जें म्हत्व आसा तें त्या 20 लिटराक ना. ते 1 लिटर हें जितकें पौश्टीक आनी जितकें मेडिसिनल व्हॅल्यू आसा तितकें त्या दुधा खातीर आसचो ना आनी येवचें ना. हांवें मुद्दामून तुमी कोणायकूय विचारल्यार जाता, आमचो वेटरनरी डॉक्टर ताका प्रूव करतलो. कारण ह्या गायचें दूध 1 लिटर सुद्दां जरी मेळ्ळें आसत जाल्यार तें तितकेंच वखदी आनी पौश्टीक आसा. इन शॉर्ट सांगप म्हटल्यार आतां म्हणजे त्या गायचेर म्हणजे आमच्या ICRन रिसर्च करून त्या गायचें दूध 8 लिटर म्हणजे 4 लिटर जालां, 8 लिटर पर्यंत पावोवपाचो रिसर्च सुरू आसा. पण आमी फाटल्या बजेटांत आमी एक अनाउन्समेंटूय केल्ली, गांवठी गाय जी आपल्या घरा कडेन कोण जो पोसतलो म्हणजे तिका परत रस्त्यार सोडून घालचो ना, आपल्या कंपाउंडांत घालुनी, ती मेन रोडार येवंक जायना, आपल्या भाटात सोडून घालुनी, ती जो पोसतलो त्याने प्रत्येक मनशाची भावना दुखावता. आणि त्यांना प्रत्येक मनशाची सदांच अपेक्षा असता की आणि सरकारान ही जबाबदारी घेवची. पण बारीक विचार केला जायत जाल्यार सरकार ह्या खातीर कसल्यो योजना करतात, सरकार हे तुमच्या पर्यंत दिवपाक कितपर्यंत तयारी दवरलेली आहा ही जाणून घेवपाची गरज आहा. कारण जी जनावरां आहा ही मनजात आहा आनी तांकां सादारणशे बरें वायट रस्तो आसूं का जंगल आसूं हें ना कळटा, ती आपली वाट चलत आसता. आनी हें सगळें करपाक आमचे गोंय राज्याचे सरकार आनी गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद यांच्यांनी बऱ्यांची बरी योजना, बऱ्यांची बरी फायनान्शियल आर्थीक परिस्थितीची भक्कम पंचायती किंवा असो म्युनिसिपालिटीक असो ही दिल्ले आहा. पूण इतकेच जाय जशें जे जो क्लब आमचो तेंडुलकार भाव फुडें सरलो अशें आनिकूय तेंडुलकार सारके भायर सरपाक जाय, जेणे करून सगळे लोक आमी सुरक्षीत आसतले. कारण आमी पळयता काल 2 दीस पयलीं एक MRFचोय कामगार मेलो. आनी हें करतलो जायत जाल्यार सरकारा बरोबर तुमचे प्रत्येकाचें योगदान जाय, प्रत्येकाचे हातभार जाय. जशें आमच्या डायरेक्टरान सांगल्या प्रमाणे प्रत्येक पंचायतीन म्युनिसिपालिटीन सरकार एडवान्स पयशे डेपॉझिट करता. फर्स्ट आमची म्युनिसिपालिटी जी आसा हिणे गोशाळा हांगा उद्घाटन जालें आनी आमी पळयलें की फोंड्या भितर खूब गोरवां आशिल्लीं. आनी हेजे जेन्ना म्हाका दिसता तुमकां संकेत तेंडुलकरान सांगलें की ते प्रोसेस आसा तो जमीन आमकां भवानी प्रसाद दामोदर पाटील हेणे दिली, त्यांचे हांव आभार मानता. संकेत तेंडुलकर मागीर तशें राठोड सदरकर जे NGOचे मेंबर आसा त्यांनी फुडाकार घेतलो. आनी आमी जी स्टेट कॅट मॅनेजमेंट स्कीम हांव एनिमल हजबंड्री सुद्दां मिनिस्ट्री आनी डायरेक्टर ऑनरेबल मिनिस्टर निलकंठ अणकर आनी गव्हर्मेंट ऑफ गोवा यांचे आभार मानता की ही स्कीम आहा इतली बरी स्कीम जी गोरवां स्टेट कॅट मॅनेजमेंट आसा ती आमी घेतली. आनी आज आमी पळयलां की आज कितली गोरवां हांगा आसा. डिस्टन्स एक 15 किलोमिटर आसा फोंड्याच्यान. पूण आमकां जशें युटिलायझेशन सर्टिफिकेट मेळटकीच आमी हांगा बरें व्हेकली घेतली, स्पेशल व्हेकल जी आमकां मेळटली, जेणे करून इजिली गोरवां जी मार्केटां आमकां फोंड्या भितर आसतली तांकां हाडपाक आनी इजी तांकां पडटलें. आनी हे स्टेप फॉरवर्ड वचून आमी आनीक म्हाका दिसता 2-3 दिसां भितर प्लास्टीक जी हांगा सिटी भितर खंय आसा प्लास्टिक्स जे तुमकां खबर आसा ते प्लास्टीक वता थंय प्लास्टीक आसा. आमी रिक्वेस्ट केला प्लास्टीक यूज करनाका, पूण आमी एक स्टेप फॉरवर्ड वचून आमी कॉटन बॅग वेंडिंग मशीन जे आमकां आमी रिक्वेस्ट केले MRFाक ऑनरेबल GM जे आनी ऑनरेबल मिनिस्टर ऑफ एग्रीकल्चर आनी आमी बसून जेन्ना तांकां अप्रोच केले तेणी सांगलें आमी तुमकां 5 क्लॉथ वेंडिंग मशीन दिता. आमी ते सगळ्या बाजारांत मार्केटान आनी बस स्टँड सगळे कडेन आमी घालतले. आनी ताका बरी म्हळ्यार ताका स्कॅन आसता कोड हे आसता बारकोड तो स्कॅन करून
अकाउंटान आमचे पयशे येतले आनी बॅग सुद्दां ऑटोमॅटीक भायर येतले. सो टॅक्नॉलॉजी सुद्दां यूज करून आमी वेंडराक सुद्दां मिटींग घेवन सांगताले की प्लास्टीक तुमी बॅगां दिवपाची बंद करा, की आमी लोक सुद्दां चुकून येवना प्लास्टीक बॅग्स घेवन, सॉरी कॉटन बॅग्स घेवन येवना. थोडे लोक कॉटन घेवन येवना, तांकां सांगपाचें की तुमी मशिना कडेन चला आनी कॉटन बॅग्स घेया. सो आमी डिस्करेज करता प्लास्टीक आनी आमी एक स्टेप फॉरवर्ड कित्याक अवेरनेस आमी सगळें गोंयभर गव्हर्मेंटूय करताच. प्लास्टीक बॅन करा, सगळे तशे कायदेय तशे आसा, फायनी तशे आसा, पूण एज अ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आमी एक फोंडा म्युनिसिपल एक स्टेप फॉरवर्ड घेतला आनी तेजें उद्घाटन एक थोड्या दिसान जातलें. तें इन्स्टॉलेशन ऑलरेडी चालू आसा. सो इतलें सगळें करपाक आमकां दिसता ऑनरेबल डॉक्टर प्रमोद सावंत सर